माझी तर अशी श्रद्धा आहे, शिबिराला जाऊन कधीच नट तयार होत नाही. शिबिरामध्ये तुम्हाला जो फॉर्मॅट मिळतो ना तो टेक्निकल असतो, पण तुमच्यातला अभिनय जर बाहेर काढायचा असेल तर तुमचं निरीक्षण एक नंबरचं पाहिजे. आता बघ ना, कारमधून जाताना कार तुमची जर थांबली सिग्नल पोस्टला तर एक बाई येते, मुलगा लावलेला असतो आणि दादा असं चेहरा करते ती. तू दिलंस तर नमस्कार करून निघून जाते, आणि नाही दिलं तर वळल्यावर तिचा चेहरा बदलतो. परत दुसऱ्या कारकडे गेल्यानंतर परत तिचा अभिनय सुरू होतो. त्यांनी कुठलं शिबिर केलं? पण त्यांच्याकडे बघितल्यावर वाटतं की नाही दोन पैसे काढून द्यावे म्हणून, इतका जिवंत अभिनय करतात. त्यामुळे शिबिरांनी माणूस कधी घडत नाही, नट कधी घडत नाही. शाळेत असताना नाटक केलं मी. 7वीत असताना मला शिवाजी महाराजांची भूमिका दिली होती लोंढ्याच्या शाळेमध्ये. असू जरी गाव असलं तरी शिकायला मी लोंढ्याच्या शाळेमध्ये होतो, प्राथमिक शाळेत. अच्छा. आणि त्याच्यात मी 6वीत असताना शिवाजी महाराजांची भूमिका दिली ती केवळ माझ्या नाकामुळे आणि मोठे डोळे आहेत म्हणून. तर तो माझा पहिला नाटकाचा अनुभव. अभिनय हा निरीक्षण आहे. मग ते आवाज असून देत, व्हिज्युअल्स काही असू दे, व्हिज्युअल्स असू दे, काही असू दे, बसायची पद्धत. एखादा श्रीमंत असेल, त्याला आपली हाईट दाखवायची असेल, तो असा बसणार तुझ्याशी बोलायला. जर गुरुमी असेल त्याला तर. पण ज्याला इगो नाही आहे, अहम नाही आहे, तो तुझ्याशी बोलताना असं पण बोलू शकतो. श्रीमंत आहे तो, करेक्ट, पण विनय आहे त्याच्याकडे. अरे 2 पैसे क्या कमाने लगी है, पलट कर जवाब देना सीख गई है. क्या गलत कहा है उसने? रोज क्लब जाके 3 घंटे टेनिस सिखाती है ताकि अपना खर्चा चला सके, वरना आप तो उसे एक ढेला भी नहीं देते. जोड़ तोड़ कर इस घर का खर्चा चलाता हूं मैं, वही बहुत है. तो क्या खुद को बेच डालूं मैं? इसके अलावा और खर्चा करना मेरे बस की बात नहीं है. कॉलेजमध्ये मी काही नाटकं बसवली, एकांकिका बसवल्या. बेळगावात एक एकांकिका बसवली गेली. मळगी नावाचे तळाला एक खूप प्रसिद्ध दिग्दर्शक होते, त्यांनी बसवली होती. त्यांना अण्णा मळगी म्हणायचो आम्ही. याला जबाबदार कोण, म्हणजे पुण्याला ते अभ्यंकर खून खटला झाला होता, माहिती आहे तुम्हाला? अभ्यंकर खून खटला. तर त्याच्यावरती बेस्ड ते होतं, याला जबाबदार कोण. त्या नाटकात मी त्या जक्कलची भूमिका केली होती. अच्छा. आणि मला अभिनयाचं पहिलं पारितोषिक इंडालच्या एकांकिका स्पर्धेत मिळालं होतं त्यावेळेला. ते माझं पहिलं बक्षीस. मी ईश्वर म्हणजे प्रत्येक माणसातला इष्ट स्वर मानतो, जो समाजात इष्टच घडवतो आणि इष्ट घडवता घडवता स्वतःच ईश्वर होऊन अमरपदास पोचतो. नाही 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 हा फार चांगला प्रश्न आहे. मी प्रोफेशनल नाटकात जाणारच नव्हतो. अपेक्षा म्हणजे माझी अपेक्षाच नव्हती की मी इथे जाईन. तर मी माझ्या आश्रमात जाऊन राहिलो होतो आणि हे अनिल चौधरी वगैरे सगळे कपलेश्वरी लोक माझ्याकडे आले आणि मला म्हणायला लागले की अरे प्रसाद, वरेरकर नाट्यसंघ बंद झाल्यापासून बेळगावचं नाटक आता बंद झालेलं आहे, तर आपण एक नाटक सुरू करूया, कुठलं तरी एक आपण नाटक छानपैकी बसूया. मी 17 वर्षाचं असताना एक नाटक बघितलं होतं मालवणला. त्या नाटकाचं नाव गुड बाय डॉक्टर, मधुकर तोरडमलनी अभिनीत केलेलं आणि लिहिलेलं एक अप्रतिम नाटक आहे, लँडमार्क नाटक. ते नाटक बसूया म्हटलं आणि त्या डॉक्टरची भूमिका मी करणार आणि मी केली ती भूमिका. त्याचा पहिला प्रयोग गोव्याला होता, मास्टर दीनानाथ नाट्य महोत्सवामध्ये, कला अकादमीमध्ये. आणि तिथे उद्घाटक म्हणून मोहन वाघ आले होते. ते उद्घाटक म्हणून आले होते आणि त्यांनी माझी ती भूमिका पाहिली. स्टेजवरती आले आणि म्हणाले ते डॉक्टरची भूमिका करणारे कोण आहेत, त्यांना जरा बोलवा, मला भेटायचं आहे त्यांना. मग अनिल चौधरी आला, अरे तुला मोहन वाघ बोलवत आहेत. मी गेलो. मोहन वाघाने मला कडकडून मिठी मारली आणि मला म्हणाले तुझं इथं काय काम आहे, तुझी जागा मुंबईत आहे, चल मुंबईला चल. म्हटलं नाही नाही, मला प्रोफेशनल नाटकात यायची वगैरे काय आवड नाही. मूर्ख आहेस म्हणाले तू, तुला गरज नसेल, आम्हाला गरज आहे चांगल्या नाटाची, तू ये, तुझ्या नाटकाचे 5 प्रयोग मी लावतो. मग त्यांनी मोठ्या मनाने चंद्रलेखा प्रकाशित
आणि प्रसाद पंडित दिग्दर्शित गुड बाय डॉक्टर असं नाटकाचे 5 प्रयोग मेन थिएटर्सना लावले आणि मला म्हणाले 25 वर्षापूर्वी हे नाटक मी प्रोड्यूस केलं होतं. त्याच्यानंतर मला आज एवढा चांगला मोठा नट मिळतोय, तू मुंबईला ये म्हणजे ये. आणि त्या मोहन वाघामुळे मी मुंबईला गेलो. That's it. सापडलं. अगं मी टीव्ही बघता बघता रेकॉर्ड करून ठेवलं होतं ना, ते सापडत नव्हतं. सापडलं. काढ त्या कपाळावरल्या आठ्या काढ. नवरा कधीतरी काहीतरी अर्थपूर्ण कामगिरी करेल यावर जरा ठेव विश्वास. सकाळी 4 किलोमीटर मी इथे फिरायला जातो आणि संध्याकाळी जातो. आणि अभिनेता व्हायचं असेल तर हा व्यायाम तुम्हाला पाहिजेच. आणि तुम्हाला नट जर व्हायचं असेल ना तर स्थूल बोधल्या असं चालतच नाही. तुम्हाला स्लिम राहायला पाहिजे. तुम्हाला फ्रेमवरती तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही छान दिसता. बोजड झाला की संपला. त्याच्या मुवमेंट्सना आपण मर्यादा येते. आज तुम्ही मला किती फास्ट चालायला सांगा, मी फास्ट आरामात चालू शकतो. मेन प्राणायाम आणि PT फिजिकल ट्रेनिंग. तोपर्यंत हा बाजी आहे, तोपर्यंत कोणाची हिंमत काय होणार पुढे यायची. माझ्या बोलण्यात तुम्हाला कधी बेळगावी मराठी जाणवली का आतापर्यंत? नाही. त्याचं कारण मी शुद्ध मराठी बोलण्याचाच प्रयत्न केला. कारण माझी आई अतिशय सुंदर मराठी बोलते. ती महाराष्ट्रातली आहे. तिचे संस्कार माझ्यावरती झाले. मराठी बोलतोयस ना, मग शुद्ध मराठी बोल. आणि याच मराठीचा अभ्यास करून शेवटी मला मुंबईला जावं लागलं. कारण मी जर बेळगावची मराठी घेऊन मुंबईला गेलो असतो ना तर मला कोणी उभं केलं नसतं. पण एक दिवस अशी गंमत आली, मी एक जगावेगळी म्हणून सिरियल केली आणि त्या जगावेगळी सिरियलमध्ये त्या दिग्दर्शकाने मला शेट्टी नावाचा एक रोल दिला. शेट्टी विलन. आता हा शेट्टी हाच अभिनयाचा प्रोसेस आणि तू म्हणतोस ना हे. आता हे शेट्टी कॅरेक्टर कुठलं असेल? शेट्टी लोक कुठचे असतात? मँगलोर, कर्नाटक. आता तो इथे मराठी भाषा बोलतोय, मग त्याला ॲक्सेंट कुठला येणार? शुद्ध मराठी येईल का? नाही येणार ना. त्याच्यामध्ये कुठेतरी तो कन्नडा हेल असेल की नाही. मग मी त्या दिग्दर्शकाला म्हटलं की भरत गायकवाड होते त्याचे दिग्दर्शक. म्हटलं भरत, एक माझ्या मनात विचार आला, तुम्ही मला शेट्टीचा रोल दिला आहे तर मी जरा साऊथ इंडियन करू का? बेळगावी साऊथ इंडियन. म्हटलं जो तुम्हाला परिचित आहे तो साऊथ इंडियन नव्हे. कशाला करून सोडतोसा, घालवून सोड की रे ते, असं ते आम्हाला ऐकून माहिती आहे. ती नाही. म्हटलं बेळगावची एक फार गोड भाषा आहे, बोलू का? दाखवा म्हणाला कसं ते बोलून. मग मी त्याला बेळगाव पद्धतीने बोलून दाखवलं. काय सांगायला बे? होय एक गेलं की ते कुठं इथं हे सोडवा. ही बेळगावची भाषा आहे ना. ती त्याला इतकी आवडली ना, तो म्हणाला चला सर ही करा. आणि माझी ती भूमिका शेट्टीची एवढी आवडली लोकांना. म्हणजे सुनील तावडे तर माझ्याकडे म्हणाला, प्रसाद आत्तापर्यंतची मी कन्नडा मराठी बोलणारी भूमिका तुझ्या इतकी सुंदर कुठेच ऐकली नाही. कशी काय बोलू शकलास? म्हटलं मी बेळगावचा. तर इथे माझी नेहमी अशी एक इच्छा होती, इथे ना बाकडी टाकावी आणि तिथे एक मोठी ओपन एअर पिंडी करावी, शिवपिंडी. आणि वरती वडाच्या झाडाला एक घंटा आणि निसर्गालाच देऊळ करून टाकावं. इतकं सुंदर वाटतं. ती वेळ झाली आहे माझ्यावर. इतक्या लोकांचं भलं करून सोडलो मी, कारण हीच माणसं माझं गेम करायला उठलेत बघा. ते ठोले कंपनी माझ्या मागावर आहेत रे. ठोले? पोलीस. पण भाईजी, पोलिसांशी तर तुमचे चांगले संबंध आहेत ना? होते, आता नाही ते. भाईजी, मग आता तुम्ही काय करणार? जाणार मी. कुठे? हे देश सोडून जाणार मी.
कलेप्रती असलेली तुमची नितांत श्रद्धा आणि कलेप्रती प्रेम हे पाहिजेच. म्हणजे मला जायचं आहे म्हणून मी कलेचा आधार घेतला नाही. मला या कलेतच सगळं करायचं आणि कला माझा प्राण आहे म्हणून जा, ती कला तुला वर आणतेच. कारण कला ही देवासारखी आहे. कला ही देवासारखी आहे. आणि एवढासा जरी तुला अभिनय करायचा चान्स मिळाला तरी त्याच्यात तुला तुझा स्पार्क दाखवता आला पाहिजे. तो स्पार्क ज्या दिवशी समोरच्याला कळेल त्याला दिसतं, त्याला अरे हिच्यात प्रचंड ताकद आहे रे, वापरली पाहिजे हिला, किंवा ह्याला वापरला पाहिजे, प्रचंड ताकद आहे. अचानक कोणीतरी एक माणूस निनावी फोन करून आपल्याला अडचणीत आणणाऱ्या जुन्या गोष्टी जर उकरून काढायला लागला तर माझं डोकं थाऱ्यावर राहील का? अहो पण कोण माणूस, कसला फोन? आज सकाळी मला एका माणसाचा फोन आला होता. जुनी पापं लक्षात आहेत ना, मी काय काय केले तुमच्यासाठी विसरला नाहीत ना, असं धमकी दिल्यासारखं बोलत होता. वेळ येताच तुमच्या समोर येईनच असं देखील म्हणालाय मला तो. प्रत्येक प्रयोग 700 प्रयोग झाले तरी तू नव्यानं ऐकतोस असं ऐकायचं, नव्यानं ऐकतोस असं प्रतीत व्हायचं आणि लोकांना वाटलं पाहिजे अरे हे जगणं मी आज पहिल्यांदा बघतोय. 700 प्रयोग झाले. बाकी आणि कोणता कलेशी संबंध असलेला वगैरे किंवा संगीत किंवा हो, काही वाद्य मी वगैरे? तबला चांगला वाजवतो, मी ढोलकी चांगली वाजवतो, मी माउथऑर्गन चांगला वाजवतो, मी फ्लूट वाजवतो, मी पेंटिंग्स करतो. हे कुठून आलं? इथे हनुमंताचं पेंटिंग आहे, नंतर तुम्ही बघू शकता. ते पेंटिंग मीच काढलेलं आहे. हां, हे पेंटिंग मीच काढलेलं आहे इकडचं. अच्छा. हे सगळं काय माहीत नाही, परमेश्वराची कृपा आहे माझ्यावरती लहानपणापासूनची. मलाच आश्चर्य वाटते की मी ज्याच्यात लक्ष घालतो ती प्रत्येक गोष्ट मला येते. ओके. आणि कलेबद्दल मला बालपणापासून अतिव प्रेम आहे, मग ती कोणती कला असो. स्वप्नात मला स्वप्न पडलं, स्वप्नात मला स्वप्न पडलं, कधी नव्हे ते अपरिचित घडलं, कोणीतरी परिचित मला भेटायला आलं. मूळ स्वरूप होतं ते माझं. म्हणालं अरे हे सगळं स्वप्न आहे, एके क्षणी संपणारं आहे. सत्य केवळ तू आहेस. तू सदैव उरणार आहेस. तू सदैव उरणार आहेस. ते बघ, धरतीवर तुझं रूप सांडलं, जाग आली, ऐकू आलं, आत्ता होता रे, मेला विचारा, चांगला होता रे, गेला विचारा. पण मी तिथेच होतो, मी तिथेच होतो. एरवी उभा असतो, आज आडवा होतो. हा माझा जिवंत अनुभव आहे. आणि तेव्हा निसर्ग हा सगळ्या आपल्या आतमध्ये भरला आहे. तुझ्या पण आतमध्ये तोच निसर्ग, सगळ्यांच्या आतमध्ये तोच निसर्ग आहे. फक्त आपल्याला ओळख नसल्यामुळे आम्ही एकमेकांना वेगळे वेगळे समजतो. पण एकदा या तुझ्या आतल्या निसर्गाची ओळख झाली ना की प्रत्येकांमध्ये तू तोच निसर्ग बघतोस. भेदभावच संपतात. तुम्हाला महत्त्वाची जर भूमिका मिळाली, मेन रोल म्हणतात त्याला, किंवा सेकंडरी मेन रोल, तरच तुमचं आयुष्य घडू शकतं, एस्टॅब्लिश होऊ शकतं. म्हणून या तरुणांना बेळगावच्या मला एकच सांगायचं आहे की तुम्ही जेवढ्याहून एकांकिका करता येईल आणि एकांकिका स्पर्धेत जाता येईल तेवढे जा, गाजवा. तुम्हाला प्लॅटफॉर्म खुला आहे. म्हणजे शेवटी हेच आहे की मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे त्या गोष्टी. कुठच्याही फील्डमध्ये मेहनत पाहिजेच. आणि तुम्ही तुमच्या कलेशी खूप प्रामाणिक पाहिजे. खूप प्रामाणिक म्हणजे खूप प्रामाणिक. म्हणजे मुंबईला मी जवळजवळ 28 वर्ष होतो, पण मुंबईमध्ये माझं कधी चित्त लागलंच नाही. बेळगावचीच धाव घेतली. कारण ह्या निसर्गाने जी शांती दिली नाही इकडे, ती आणि कुठे मिळत नाही. आता आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला परिसर दिसेल, तुम्हाला असं वाटेल अरे मी देवाच्या सानिध्यात आहे, मी निसर्गात नाहीच आहे. कारण निसर्गच देव आहे.